गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगर परिषद निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। आज काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या नामांकन दाखल सोहळ्याचा थेट रोड शोचे स्वरूप दिले आणि शहरभर भव्य शक्ती प्रदर्शन केले। हजारो कार्यकर्ते, महिला, युवक आणि ज्येष्ठ नेते एकत्र आले, तर लोकप्रिय आमदार डॉक्टर देवराम मसराम स्वतः हजर राहून उमेदवारांचे यांनी मनोबल वाढवले। मार्गभर काँग्रेस येणार, देसाईगंज बदलणार असा घोषणांनी दणाणून गेलेले वातावरण आणि ढोल ताशांच्या गजरात निघालेली रॅली पाहता स्पष्ट झाले की यंदा देसाईगंजमध्ये काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे। नामांकन दाखल करताना आमदार मसराम यांनी थेट सांगितले की देसाईगंजचा खरा विकास फक्त काँग्रेसच करू शकते। जनतेने दिलेला हा प्रचंड प्रतिसाद यांची साक्ष आहे। काँग्रेसच्या या दमदार शक्ती प्रदर्शनामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून आता प्रतिस्पर्धी पक्षांवर प्रचंड दबाव वाढला आहे। देसाईगंज नगर परिषदेची लढत आता अधिकच चुरशीची होणार हे निश्चित आहे। नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीनं या निवडणुकीला सामोरे जात आहे। कसल्याही प्रकारे जे आमच्या पक्षातून काही लोकांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला अशा प्रकारचे जे भाग आहे तो त्याचा कसल्याही प्रकारे फरक काँग्रेस पक्षाला पडणार नाही। काँग्रेस पक्ष तेवढ्याच ताकदीनं पुढे जाणार आहे। आमच्या पक्षातून काही लोक जर गेले असतील पण दुसऱ्या पक्षातून आमच्या पक्षामध्ये येणाऱ्यांची संख्या देखील तेवढीच मोठी आहे आणि म्हणून कसल्याही प्रकारे या आउटकमिंगचा काही फरक पडणार नाही। पक्ष तेवढ्याच ताकदीनं सर्वसामान्यांचा पक्ष SC ST OBC मायनॉरिटी समाजाला घेऊन हा काँग्रेस पक्ष तेवढ्याच ताकदीनं या नगर परिषद निवडणुकीमध्ये पूर्णपणे ताकदीनं सर्व जागा लढवणार आणि निवडून आणण्याची पूर्ण जबाबदारी हे जनतेनं घेतलेली आहे। जनतेनं हे इलेक्शन मागील अनेक वर्षाची जी सत्ता BJPची होती त्या सत्तेला उकळून फेकण्याचं जनतेनं ठरवलेलं आहे, जनतेनं मन बनवलेलं आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे काही आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक सर्वच्या सर्व निवडून आणण्याची पूर्ण जबाबदारी जनतेनं घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, गडचिरोली।